आपण दिवसभरात किती विचार करतो याचा कधी विचार केला आहे का? एका संशोधनानुसार माणसाच्या मनात दिवसाला हजारो विचार येतात. काही विचार क्षणभर टिकतात, काही दिवसभर मन व्यापून टाकतात आणि काही तर आयुष्याची दिशा बदलून टाकतात. पण एक प्रश्न आहे, हे विचार नेमके कुठून येतात? आपण विचार निर्माण करतो की विचार आपल्याला चालवतात? आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, जर मन सतत कल्पनांमध्ये, इच्छा आकांक्षांमध्ये आणि मनोरथांमध्ये गुंतून राहिले तर त्या मनाला परमेश्वराची अनुभूती कशी होणार? समर्थ रामदास स्वामी ह्या श्लोकात सांगतात की परमेश्वर आपल्यापासून दूर नाही, पण आपल्या मनात निर्माण होणाऱ्या असंख्य कल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. म्हणूनच हा श्लोक केवळ कल्पनांबद्दल नाही, तर मनाच्या संपूर्ण स्वरूपाचा, मायेचा आणि आत्मसाक्षात्काराचा मार्ग दाखवणारा आहे. श्लोक क्रमांक 59. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नवे रे नवे सर्वथा राम भेटी, मनी कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी मागील श्लोकामध्ये मनाला स्पष्ट इशारा देत आहेत. ते म्हणतात, नको रे वासना विषयी वृत्ती रूपे. विषय वासना निर्माण होण्यापूर्वीच तिच्या मुळांवर घाव घाला. निष्कामपणे श्रीरामाचे चिंतन करा असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी पुढे असेही सांगितले, श्रीरामाचे चिंतन इतके अखंड असावे की इतर कोणत्याही कल्पनेला मनात जागाच उरू नये. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो, मन इतके स्थिर राहू शकते का? याचे उत्तर आहे, मनाचा स्वभावच मुळात चंचल आहे. मन एका ठिकाणी टिकत नाही. एका क्षणी ते भूतकाळात असते, तर दुसऱ्या क्षणी भविष्यकाळात, तिसऱ्या क्षणी कल्पनांच्या जगात हरवलेले असते. परमार्थाची पहिली पायरी म्हणजे मन स्थिर करणे आहे. जोपर्यंत मन कल्पनांच्या प्रवाहात वाहत राहते, तोपर्यंत आत्मस्वरूपाची अनुभूती होऊ शकत नाही. म्हणून समर्थ ह्या श्लोकात कल्पना ह्या शब्दाचा अत्यंत सूक्ष्म अर्थ उलगडतात. हा श्लोक आपल्याला सांगतो की मनातील कल्पना, इच्छा, वासना आणि मनोरथ यांचाच विस्तार म्हणजे संसार आहे. आणि ज्या दिवशी मन ह्या कल्पनांच्या पलीकडे जाते, त्या दिवशी आत्मारामाची भेट घडते. हा विचार केवळ समर्थांचाच नाही. भगवद्गीता, श्रीमद भागवत, योग वसिष्ठ, उपनिषदे आणि दासबोध यांचाही हाच निष्कर्ष आहे. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी. समर्थ म्हणतात, अरे मना, तू इतक्या कल्पना निर्माण करतोस की त्यांची संख्या मोजणेही अशक्य आहे. येथे समर्थांनी कल्पना, कल्पिता, कल्पकोटी हा अत्यंत सुंदर अनुप्रास अलंकार वापरलेला आहे. ह्यामुळे श्लोकाचे सौंदर्य तर वाढतेच, पण कल्पनांची अगणित संख्या देखील प्रभावीपणे आपल्या लक्षात येते. कल्पकोटी म्हणजे काय? कोटी म्हणजे करोडो आणि कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. शास्त्रानुसार ब्रह्मदेवाचा एक दिवस सुमारे 4,32 कोटी मानवी वर्षे इतका समजला जातो. समर्थ येथे गणित सांगत नाहीत, तर ते काव्याच्या माध्यमातून सांगतात. मनाच्या कल्पना इतक्या असंख्य आहेत की त्या कल्पांतच्या कोटी इतक्या वाटतात. म्हणजेच मन सतत काही ना काहीतरी विचार, योजना, इच्छा, चिंता, भीती, अपेक्षा आणि स्वप्ने निर्माण करत असते. कल्पना म्हणजे काय? कल्पना म्हणजे केवळ स्वप्नरंजन नव्हे. कल्पना म्हणजे मनाने निर्माण केलेले संपूर्ण अंतर्जग. ज्ञान, अज्ञान, वासना, स्मृती, तृप्ती, भीती, आशा, अपेक्षा, मनोरथ या सर्वांचे मिश्रण म्हणजे कल्पना. म्हणूनच समर्थांचा कल्पना हा शब्द अत्यंत व्यापक आहे.
कल्पनेची अद्भुत शक्ती आहे. कल्पनेचा प्रभाव इतका मोठा आहे की विचार तिच्यापासून जन्मतो, आचार तिच्यातच उभा राहतो आणि उच्चार तिच्यातूनच बाहेर पडतात. माणूस जे बोलतो, जे करतो, जसे वागतो त्यामागे आधी कल्पना असते. कल्पनाच कल्पनेला जन्म देते. एका कल्पनेतून दुसरी कल्पना, दुसऱ्यातून तिसरी अशी शृंखला तयार होते. कल्पना म्हणजेच मूळ माया. योग वशिष्ठामध्ये सुद्धा एक अत्यंत सुंदर विचार मांडला आहे. तो म्हणजे मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. याचाच अर्थ मनच मनुष्याच्या बंधनाचे आणि मुक्तीचे कारण आहे. कल्पना शुद्ध असेल तर ती साधनेकडे नेते, पण जर कल्पना अशुद्ध असेल तर ती मायेमध्ये अडकवते. म्हणूनच समर्थ म्हणतात, कल्पना ही मायाही बनते आणि ब्रह्मप्राप्तीचे साधनही बनते. माया आणि ब्रह्म ही कल्पना दिसत नाही, तिचा आकारही नाही, रंग नाही, रूप नाही, स्पर्श नाही, पण संपूर्ण जग तिच्यामुळेच चालते. ती मिथ्या आहे, तरीही जग तिच्या मागे धावत असते. हा तिचा सर्वात मोठा चमत्कार आहे. कल्पनेचे वास्तव्य म्हणजे कल्पना फक्त डोळे मिटल्यावर नसते, ती आत असते, बाहेर असते, भूतकाळात असते, भविष्यकाळात असते, आठवणीत असते, अपेक्षेतही असते. म्हणून मनुष्य प्रत्यक्ष वर्तमानात फार कमी जगतो. बहुतेक वेळा तो आपल्या कल्पनांमध्ये जगत असतो. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीते म्हणतात, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. म्हणजे हे अर्जुना, मन अत्यंत चंचल आहे, त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण आहे. परंतु पुढे ते म्हणतात, त्याच्यावरती आपल्याला उपायही सांगतात. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गुह्यते. म्हणजे वैराग्य आणि अभ्यास ह्याने मनावर विजय मिळवता येतो. याच विचाराला समर्थ पुढे अधिक स्पष्ट करतात. दासबोधामध्ये ते म्हणतात, मन जिंकले म्हणजे सर्व काही जिंकले, कारण बाह्य शत्रूपेक्षा मनातील कल्पनाच अधिक बलवान असतात. ह्या चरणाचा हा मुख्य संदेश आहे. समर्थांचा उद्देश कल्पनाशक्ती नष्ट करणे नाही, त्यांचा उद्देश मलिन कल्पनांचा त्याग करून शुद्ध कल्पनेला जागृत करणे हा आहे. जोपर्यंत मन विषय, वासना, मनोरथ यांच्या कल्पनांमध्ये गुंतलेले आहे, तोपर्यंत आत्मारामाची अनुभूती होणार नाही. म्हणूनच समर्थ पहिल्याच चरणात मनाला जागे करतायत. अरे मना, तू कल्पनांच्या अखंड प्रवाहात वाहून जात आहेस. आता या प्रवाहाला दिशा दे. नवे नवे सर्वथा राम भेटी. पहिल्याच चरणात समर्थांनी मनाच्या कल्पनांचं स्वरूप सांगितलेलं आहे. आता ते त्या कल्पनांचा परिणाम सांगतायत. समर्थ म्हणतात, जोपर्यंत तू नवनवीन कल्पना, नवनवीन मनोरथ, इच्छा, नवीन विषयांच्या मागे धावत राहशील, तोपर्यंत तुला रामाची भेट होणार नाही. येथे नवे नवे हा शब्दप्रयोग अत्यंत अर्थपूर्ण आहे. माणसाचे मन कधीही समाधानी राहत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, एक ध्येय गाठले की दुसरे ध्येय, ते झाले की तिसरे ध्येय, एक वस्तू मिळाली की दुसरी, दुसऱ्यातून तिसरी, असा वस्तूंचा मोह निर्माण होतो. हा अखंड प्रवास कधीही थांबत नाही. म्हणूनच समर्थ म्हणतात, ज्याचे मन सतत नवीन विषयांच्या शोधात आहे, त्याला आत्मस्वरूपाची अनुभूती कशी होणार? मनाला नवीनच का हवे असते? हा मनाचा स्वभाव आहे. आज नवीन मोबाईल, उद्या नवीन गाडी, मग परवा मोठे नवीन घर, नंतर अधिक पैसा, त्यानंतर अधिक मान सन्मान. मनाला जे मिळाले आहे त्यात समाधान नसते. ते सतत आणखीन काहीतरी मिळावं याच्या शोधात असते. यालाच भगवद्गीतेमध्ये अतृप्त कामना म्हटले आहे. कामना ही अग्नीसारखी आहे. तिला कितीही इंधन दिले तरी ती कधी तृप्त होत नाही. समर्थ येथे अत्यंत सूक्ष्म तत्व सांगतायत. राम हा कल्पनेचा विषयच नाही, तो अनुभूतीचा विषय आहे. जोपर्यंत मन कल्पनांच्या प्रदेशात आहे, तोपर्यंत आत्माराम दूरच राहतो. आत्मारामाची भेट घ्यायची असेल
तर मनाला कल्पनेच्या पलीकडे जावे लागते. जिथे शब्द पोहोचत नाही, जिथे कल्पना पोहोचत नाही, तेथेच ब्रह्माची अनुभूती आहे. मनी कामना राम नाही जयाला. समर्थ या चरणात अत्यंत स्पष्टपणे सांगतात, ज्याच्या मनात कामना आहे त्याला राम मिळत नाही. याचा अर्थ संसार सोडणे असा नाही. याचा अर्थ कामनांवर विजय मिळवणे, कामनांचा त्याग करणे असा आहे. कामना आणि भक्ती हे अनेक जण करतात. देवाकडे अनेक जण प्रार्थना करतात, पण त्या प्रार्थनेत काय असतं? मला पैसा दे, मला यश दे, माझे संकट दूर कर, माझा व्यवसाय वाढव, माझे आरोग्य चांगले कर. म्हणजे काही ना तरी मला तू दे, हाच त्याच्या पाठीमागचा भाव असतो. हे चुकीचेही नाही, पण ही सकाम भक्ती झाली. आपल्याला निष्काम भक्ती अपेक्षित आहे. भक्ती करा असं समर्थ पुन्हा पुन्हा सांगतायत, पण ती निष्काम भक्ती. देवाकडून काही मागण्यासाठी नव्हे, तर देव मिळवण्यासाठी भक्ती करा. पण देवाकडून आपण सतत काहीतरी मिळावं या उद्देशानेच आपण देवाकडे मागत असतो. श्रेष्ठ धर्म तोच आहे ज्यामध्ये भगवंतावरील भक्ती अहेतुकपणे म्हणजे कोणत्याही स्वार्थाशिवाय असते. समर्थांचा निष्काम रामभजन हाच भागवताचा संदेश आहे. नारद भक्तिसूत्रामध्येही तेच सांगतात. भक्ती म्हणजे परमेश्वरावरील परमप्रेम. तो व्यापार नाही, देवाशी सौदा नाही, तिथे आहे फक्त प्रेम. अति आदरे प्रीती नाही त्याला. ह्या श्लोकात अंतिम आणि सर्वात हा हृदयस्पर्शी चरण आहे. समर्थ म्हणतात, ज्याच्या मनात रामाविषयी अत्यंत आदर आहे, श्रेष्ठ आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे, त्याला रामाची भक्ती प्राप्त होणार. परंतु ज्याच्या मनात रामाविषयी आदर नाही, केवळ पूजा म्हणून तो ती रामभक्ती करतो, तर त्याला राम प्राप्त होणार नाही. दररोज आरती केली, मंदिरात गेलो, जप केला, स्तोत्र म्हटले, ह्यामुळे रामप्राप्ती होत नाही. जर मन दुसरीकडेच असेल तर पूजा केवळ क्रिया राहते. समर्थांना हाच भाव येथे अपेक्षित नाही. ते म्हणतात, मनाने, श्रद्धेने आणि प्रेमाने भगवत भक्ती करावी. मी केवळ भक्तीनेच जाणला जातो असे भगवंत स्वतः भगवद्गीतेमध्ये सांगतात. मी केवळ ज्ञानाने, तर्काने, कल्पनेने, वादविवादाने नाही, तर प्रेमाने आणि भक्तीने जाणला जातो. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. केवळ कल्पना करून साधना होत नाही. मी उद्यापासून जप करेन, वेळ मिळाला तर ध्यान करेन, निवृत्त झाल्यावर भक्ती करेन, ह्या सर्व कल्पना आहेत. समर्थ म्हणतात, आचरण सुरू करा. शुद्ध कल्पना आणि मलिन कल्पना. समर्थ कल्पना सोडायला सांगतात, याचाच अर्थ विचारशक्ती सोडायला सांगत नाहीत. ते सांगतात, मलिन कल्पना सोडा, शुद्ध कल्पना स्वीकारा. शुद्ध कल्पना म्हणजे नामस्मरण, संतसंग, स्वाध्याय, सेवा, निष्काम भक्ती ही शुद्ध कल्पना आहे. पुढे स्वतः शांत होणे, मन शांत करणे आणि रामस्वरूपात स्वतःला विरवून घेणे हीच खरी साधना आहे. प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते, म्हणून साधनाही वेगळी असू शकते. कोणी नामजप करेल, कोणी ध्यान करेल, कोणी कीर्तन करेल, कोणी सेवा करेल, कोणी स्वाध्याय करेल, पण एकच गोष्ट समान असली पाहिजे, ती म्हणजे साधनेचा उद्देश. ते म्हणजे केवळ भगवत प्राप्ती हाच असला पाहिजे. सिद्धी, प्रसिद्धी, मनोरथ स्वतःचे इस्पित साध्य करून घेणे हे नसावे. राम भेट कशी घडेल, राम मला कसे मिळतील, मी त्यांच्या मनात आपलं स्थान कसं कमावू शकेन, हाच विचार त्यामागे असला पाहिजे. जेव्हा विषय कल्पना शांत होतात, कामना संपतात, वासना विरतात, अहंकार नाहीसा होतो आणि मन भगवंताच्या प्रेमात पूर्णपणे विरघळते, तेव्हा आत्माराम स्वतः प्रकट होतो. ह्या श्लोकाचा हाच मुख्य संदेश आहे. समर्थ रामदास स्वामी ह्या श्लोकातून सांगतात की परमेश्वर आपल्याला आपल्यापासून दूर कधीच नाही नेत.
आपल्याला मनातील असंख्य कल्पना, कामना आणि विषयांच्या मनोरथांचे धुके त्याला दर्शनापासून दूर नेतात. मन सतत नवीन इच्छा, नवीन सुख, नवीन कल्पना आणि नवीन अपेक्षा ह्यांच्या मागे धावत राहते. त्यामुळे ते कधीच स्थिर होत नाही. रामप्राप्तीचा मार्ग कल्पनांच्या विस्तारात नसून कल्पनांच्या शुद्धीकरणात आणि शेवटी त्यांच्या लयात आहे. निष्काम भक्ती, दृढ श्रद्धा, अखंड नामस्मरण आणि सात्विक आचरण यांच्या साह्याने मन हळूहळू विषय कल्पनामधून मुक्त होते. ज्या क्षणी मनात परमेश्वराव्यतिरिक्त दुसरी कोणतीही कामना उरत नाही, त्या क्षणी रामभेट घडते. म्हणून समर्थ पुन्हा पुन्हा हेच सांगत आहेत, कल्पांत हरवू नका, कल्पनांमध्ये हरवू नका. साधनेत उतरून परमेश्वराला अखंड भजा, म्हणजेच परमेश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करा. तेव्हाच आत्मारामाची अनुभूती येईल. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ह्यात जर काही त्रुटी असेल तर क्षमस्व. ह्या श्लोकांप्रमाणेच इतरही श्लोकांचे अर्थ जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.